श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ MPT या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाभारत युद्धानंतर अर्जुनची पत्नी सुभद्राचे पुढे काय झाले। भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांची बहीण अर्जुनची पत्नी आणि वीर अभिमन्यूची माता सुभद्रा, जिने महाभारतामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती। वासुदेव आणि देवकी यांचा 8वा मुलगा भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म होताच वासुदेव भगवान श्रीकृष्णांना रात्रीच्या वेळी गोकुळमध्ये आपला भाऊ नंद आणि यशोदा यांच्याकडे नेऊन सोडलं होतं आणि त्याबदली नंदची नवजात मुलगी घेऊन गेले होते। म्हणजेच कंसाला असं वाटावे की ज्यांचं 8वं मूल मुलगी आहे। त्यानंतर कंसाने कन्येचा वध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कन्या योग मायेच्या रूपामध्ये प्रकट होऊन अंतर्धान झाली आणि त्यानंतर सुभद्राच्या नावाने ओळखली जाऊ लागली। महाभारतामध्ये तुम्हाला हे माहीतच असेल की बलरामने सुभद्रेच्या होकाराशिवाय दुर्योधनबरोबर तिचा विवाह करण्याचे ठरवले। जेव्हा सुभद्राला ही गोष्ट समजली, भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यानुसार अर्जुन आणि सुभद्रा तेथून पळून जातात। ही बातमी कळल्यानंतर की सुभद्रा अर्जुनबरोबर निघून गेली आहे, तिला रथामध्ये पाहून बलराम आणि अन्य यदुवंशी या गोष्टीवर नाराज होतात। अर्जुनचा पाठलाग करण्याचा त्यांनी प्रयत्नसुद्धा केला। त्यांनी अर्जुनला सफलतापूर्वक थांबवले सुद्धा। त्यानंतर बलराम या लग्नाला होकार देतात आणि शेवटी द्वारकेमध्ये अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह होतो। त्यानंतर त्यांना वीर अभिमन्यूसारखा मुलगा होतो। पण प्रश्न हा येतो की महाभारत युद्धानंतर सुभद्रेचे पुढे काय झाले। महाभारत युद्धामध्ये वीर अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला। त्यानंतर काही वर्षानंतर अर्जुनने स्वर्गाकडे प्रस्थान केले। वीर अभिमन्यूचा मुलगा परीक्षितच्या सिंहासनावर बसल्यानंतर सगळे स्वर्गाकडे प्रस्थान करू लागले। स्वर्गाकडे जाण्याची वेळ जवळ आली होती। युधिष्ठिरने दोन्ही राज्य आणि हस्तिनापूर त्याच्या नातूंना राज्य चालवण्यासाठी दिले। महाभारत महाकाव्यामध्ये सुभद्राचा मृत्यू कसा झाला या गोष्टीविषयी लिखांतर मिळत नाही, पण असं मानलं जातं की जेव्हा पांडव द्रौपदीबरोबर स्वर्गाकडे निघाले, त्यानंतर सुभद्रा आणि तिची सून उत्तरा त्यांचं उरलेलं आयुष्य व्यतीत करण्यासाठी जंगलात गेले होते। तेव्हा त्यांनी ऐकलं की भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला आणि यदुवंशाचा विनाश झाला आहे। त्यानंतर सुभद्राने सुद्धा देहत्याग केला। तर मला आशा आहे की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।